मगाशी पाऊस येत होता आणि एकदम आता कडक ऊन पडले. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. पिल्लू स्कूलला चाललंय. तू जायला झालं किती दिवस झालं. पाठवते त्याला. मी जाणार होतो पण मला जावं वाटत झालं. काम झालं, अंग दुखते आज माझं. दादा बॅग इथे ठेव, बॅग इथे ठेव. नाही काय नाही, स्कूलला जायचं, फिरायला जायचं उद्या. A few inches later. जाणार होतो पण नाही गेलो कारण माझं घसा जाम झालाय. सर्दी होती नाही पण ताप आहे थोडाफार, त्याने वाटते नाही. आणि ह्याच्यामध्ये एक म्हणजे कुठे आजले काय समजून झालंय. म्हणलं घरीच रेस्ट करावी. तू काल मी टाकलं त्यासाठी तुम्ही फुल ब्लॉग मध्ये बघितलं किती मेहनत घेतली. आता काय होते काय समजून झाले की का बोलताना एकदम अडकते. तर औषध अजून करायला लागते, घरगुती पण औषध करायला लागते, डॉक्टरकडे आले ते सुद्धा करायला लागते. व्हिडिओ अपलोड करतो पहिल्यांदा कालचा. 5 hours later. A few inches later. मगाशी पाऊस येत होता आणि एकदम आता कडक ऊन पडले. आणि या उन्हामध्ये हे आलाय दादा लगेच ठेवायला पीठ करायला. वातावरण तर किती बदलते म्हणजे निसर्ग. मगाशी पाऊस पडत होता, आता लगेच ऊन पडले. मगाशी पाऊस पडत होता, आम्ही झोपलो होतो. 5 वाजता उठलो, 4च्या आसपास पाऊस पडत होता. 1-1.5 तास पाऊस चालू होता, मग थांबला आणि आता ऊन पडले इकडे. बघत बसला काय ते स्टेटस. कोण आले? मोठे काका. तुम्ही झाला का बरं? कोण? मी. झाला ना. आले का? पवाय जाऊया का? पवाय जाऊया. काय आहे? पवाय जाऊया. चाकाल फुट गया, चाकाल. तू मार, तू मार, तू मार. आजारी आहे ना पिले, मग घ्यायचा नाही तो आजारी पडशील म्हणून, आहे की नाही? हसतोय का? हसतोय कसं बघ की. उमा घेते, शाळेत शिकवली उमा घ्यायचं नाही, तू उमा घेते. तू कशाला पुढे जातोय? खोटं बोलतोय तो पिल्या, खोटं तू घेतोय आज. आता कोणी स्वतःच पुढे जात बोलते. तू दिसायला बंद झाला. Later that same evening. दररोज प्रमाणे आलोय आता शुभदादाच्या घरी रेकॉर्डिंग करायला. काय करू, मेहनत करावी लागते जास्त. आज जरा जास्त पॅकिंग केली कारण 4 वाजता पाऊस चालू झाला होता. 5:30 वाजेपर्यंत असेल पाऊस. मी 5 वाजता उठलो होतो, तेव्हापासून माझं नाक जाम झालं. म्हणलं मग घालायलाच पाहिजे ती, त्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. मी ती घातली आता आणि रेकॉर्डिंग केली आता. आणि रेकॉर्डिंग करताना कितीही केलं काय सांगू, रेकॉर्डिंग करताना आवाज निघत नव्हता तरी पण किती 8-9 रेकॉर्डिंग केली तर त्याला कट करायचं आता एडिटिंगमध्ये. त्यावेळेस जातो घरी आणि झोपायचं, मला जेवण करून कसं तरी झालंय मला. आता फोन पकडलाय ना, हा दुखतोय माझा फोन पकडताना.
उद्या कॉलेजला जाणार का नाही मला समजत 99% तर मी कॉलेजला जाणार नाही असं मला वाटते. पुढचा 1% काय सांगू शकत नाही माझं. आता मी एवढी मेहनत करतोय, तुम्ही सुद्धा या मेहनतीचं काहीतरी मला फल द्या. म्हणजे सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत असेल तर लवकरच भेटू मग नवीन ब्लॉगमध्ये. तर मला पटापट घरी जायचं आणि जेवायचं आणि झोपायचं आहे. तेवढं आता राहिले. अभ्यास करायचा होता पण हात लय दुखतोय, अंग दुखतंय माझं. तर काय मित्राकडून नोट्स घेतल्या त्या बघू, वाटलं तर लिहू जरा थोडंफार, कारण की अभ्यास केलाच पाहिजे. हे ब्लॉगिंग करतोय म्हणा, काय व्हिडिओ टाकतोय, अभ्यास केलाच पाहिजे. आणि पुढे जायचं म्हटलं तर शिक्षणाचा टप्पा आणि दोन्ही एक मला न्यायचं आहे पुढे. मला कुठल्याच क्षेत्रामध्ये मागं नाही पडायचं. त्यासाठी मी जास्त एवढी मेहनत घेतोय. आणि माझ्या एका मित्राचा मेसेज आला की व्हिडिओ जर बनवत राहशील तू, पहिल्यांदा स्वतःची तब्येत बघ. मित्राला काय सांगू, कारण मी आत्ता मेहनत नाही घेतली, मी पुढं काहीच करू शकत नाही असं मला वाटतं. त्यासाठी मला जास्त मेहनत घ्यावी लागला, तर त्या मेहनतीचं फळ तुम्ही देणार असं मला वाटते. त्यासाठी आत्ताच मग सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला असेल तर तिथे जाऊन सुद्धा फॉलो करू शकता. आणि माझी एक अचिव्हमेंट तशी या फोनच्या मागत आहे. ती पूर्ण करण्यासाठी मला काय करावं लागेल ते करणार मी. आणि व्हिडिओला लाईक करू शकता. लवकरच भेटूया मग नवीन ब्लॉगमध्ये. की बाय बाय. भेटू लवकर, माझा हात दुखतोय. भेटू लगेच मग, भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि इथपर्यंत बघत असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून जाऊ. आपले सबस्क्राईब 199 झाले, 200च्या वर तरी आता जाऊ द्या ह्या महिन्यामध्ये. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. भेटू लवकरच.